गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहेत सगळे. सो आज आहे 31 ऑक्टोबर, हॅलोवीन. सो आजचा हा दिवस ना इथे खूप जोराशोरातच साजरा केला जातो बरं. इथे आजच्या दिवशी मुलं छान आपल्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचे किंवा एखाद्या सुपर हिरोचं कॅरेक्टरचे ना छान पोशाख परिधान करून ट्रिक ऑर ट्रीट करायला घराबाहेर पडतात. अच्छा, या हॅलोवीनची गोष्ट सांगते बरं. म्हणजे जेव्हा मी अमेरिकामध्ये पहिल्यांदा आले होते ना, म्हणजे सुरुवातीच्या दिवसात सांगते, त्यावेळेवर ना मला हे भूतांचं, स्केलिटीनचं आणि स्केरी विचित्र असे दिखावे बघून ना मला खूप भीती वाटायची आणि मी खूप घाबरायचे त्यावेळेवर. मी घराच्या बाहेरच निघायचे नाही आणि आरवला घेऊन मी घरातच राहायचे. तरी वर्ष 2 वर्ष लागले मला इथल्या सगळ्या गोष्टी समजायला, यांचं कल्चर समजायला, यांच्या सगळ्या फेस्टिवलचं इम्पॉर्टन्स समजायला. आणि मला जेव्हा सगळं कळायला लागलं ना, त्याच्यानंतर मी पण आरवला घेऊन घराबाहेर ट्रिक ऑर ट्रीट करायला निघायला लागले. आता आरवच्या सोबतीला अश्वित आहे, तर दोघेही सोबतीने ट्रिक ऑर ट्रीट करायला जातात आणि मी जरा 2 स्टेप मागे राहून त्यांना फक्त वॉच करते. अच्छा, हॅलोवीनबद्दल ना अजून एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे आजच्या दिवशी ना फक्त लहान मुलंच नाही, तर ऑलमोस्ट एव्हरीवन ड्रेस्ड अप करून, त्यांना आवडेल त्या कॅरेक्टरचं छान गेटअप करून, स्केरी मुखवटे वगैरे लावून ना बाहेर पडतात. अच्छा, ट्रिक ऑर ट्रीट करताना आम्ही या घरी आलो आणि इथे खूप छान असा प्रकार आम्हाला बघायला मिळाला. तो म्हणजे ते कपल छतावर बसले होते आणि तिथनं ते स्लाईडवरून चॉकलेट्स खाली पाठवतात ते आणि मुलांना ते चॉकलेट्स उचलायचे होते. सो खूप छान असा प्रकार वाटला. अच्छा, हॅलोवीनच्या वेळेवर ना प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक डेकोरेशनमध्ये तुम्हाला भीतीदायक आणि स्केरी असे गोष्टी पाहायला मिळतात. त्यापैकी ना काहीचं डेकोरेशन खूप छान क्यूट असं असतं आणि काहीचं डेकोरेशन खूप भीतीदायक असतं आणि त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला समोर दाखवते, ते प्लीज बघा तुम्ही.